जीभ तुमच्या विरोधात बोलते, जे तुमचे दोष दाखवते, जे तुमच्याकडे बोट करताय, जे तुम्हाला तुमची कमजोरी, तुमचे लूप होल दाखवताय, तुमचे पाप दाखवताय, तुमचे तो पास्ट तुमचा उकरून काढताय, तुमचा भूतकाळ उकरून काढताय, ज्याला विसरण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या डोळ्यासमोर सतत सतत आणून ठेवताय. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही घायल होता, प्रत्येक वेळेस तुम्ही कमजोर पडता. जेव्हा जेव्हा सैतान त्या गोष्टी परत 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 तुमच्या समोर आणतो, प्रत्येक वेळेस तुम्ही रडता, तुम्ही स्वतःला दोषी समजता, तुम्ही गिल्ट मध्ये जाता, सेल्फ पिटी मध्ये जाता. माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत असं झालं. का माहिती? बिकॉज यू आर नॉट कंडेमनिंग इट. तुम्ही त्याला दोषी ठरवत नाही, म्हणून ते आवाज परत 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 येतात आणि तुमच्या रोज नव्याने हल्ले करतात. हालेलुया. आय एम टेलिंग यू, देयर आर सो मेनी पीपल हु आर लिव्हिंग अंडर कर्स, जे श्रापाखाली जगत आहेत. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राच्या सर्व श्रापातून आपल्याला मुक्त केलंय. गलती 2:20. हालेलुया. का आपण शापामध्ये राहतोय? का आज लोक बंधनात आहे? बिकॉज ना त्यांना माहित नाही, यू शाल कंडेम इट. हालेलुया. जेव्हा सैतान दाखवेल, अरे तुझ्या फॅमिलीवर तर हे बंधन आहे, तुझ्या फॅमिलीवर ते श्राप आहे, तुला कळतं तू बाहेर नाही येणार, मी तुला पण असंच करणार, तू कधीच यातून बाहेर पडणार नाही, असे थॉट्स येतात. लोकांना असं दिसतं, लोक अशा बंधनामध्ये, आणि ते त्या आवाजाला घाबरतात. जो हरलेल्या एका दुरात्म्याचा आवाज आहे, जो पडलेला, ज्याचा न्याय झाला, त्या सैतानाचा आवाज आहे. त्या आवाजाला घाबरतात. आणि जो सदा कदा विजयी आहे, जो महाविजयी आहे, जो परमेश्वर आहे, ज्याने शत्रूला हरवलंय, ज्याने मृत्यूची नांगी तोडली आहे, ज्याने मरणाला, नाही का बायबल सांगतं मरण विजयात गेलं आहे. तर आता मरण नाहीये, जो विजय आहे ना, येशूने वधस्तंभावर दिलाय, त्याने त्या मृत्यूला, त्याने त्या अपयशाला गिळून टाकलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्या आवाजाला आपण नाकारतो आणि ह्या आवाजाला आपण स्वीकारतो. पण जोपर्यंत तुम्हाला हा परमेश्वराचा करणार नाही की मरणाला विजयाने गिळला आहे हे समजणार नाही, तुम्ही कसं कंडेम करणार, कसं दोषी ठरवणार त्या आवाजाला? त्यासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वचन माहित असण्याची खूप गरज आहे. जेव्हा जेव्हा ते कर्ज, ती भीती, ते प्रॉब्लेम, त्या अडचणी, तेच दुखणं, तोच व्यवहार, तेच पडणं, ह्या गोष्टी घेऊन सैतान तुमच्या समोर येईल, तीच हे गोष्टी घेऊन 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 सैतान जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करणार, बायबल सेज यू शाल कंडेम इट. बोलायला शिका, बोलायला शिका. बायबल सांगतं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. हालेलुया. जोपर्यंत वधस्तंभ नव्हता, ख्रिस्त नव्हता, पापाचं वेतन मरण. ओके, चालू होतं. कारण पाप केलं, त्याचं वेतन, त्याचा पगार, त्याची शिक्षा मरण मिळायचं. पण आज जर पापच नाहीये तर त्याचं वेतन का भोगतोय आपण? म्हणून आपल्याला बोलायचं. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या वेळेस मृत्यू कुठल्याही परिस्थितीतून येईल, कित्येक वेळा असं घडतं की परिस्थिती पुढे आपण इतकं कमजोर होतो की आपण म्हणतो जगायचंच नाहीये, मरणं बरं. आणि लोकांना मरण्याची अपेक्षा करतात, लोक सुसाईडचे प्रयत्न करतात, लोक त्या परिस्थितीतून पळण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला सांगते, पापाचं वेतन मरण आहे. का आपण मरण भोगणार? गरज नाहीये. कारण माझ्या पापाचं वेतन, तो जो नीतिमान, तो जो देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, त्याने भरलं आहे. हे मला दाखवायचंय, हे मला बोलायचंय त्या आवाजाला की मी हे फळ खाणार नाही, मी भोगणार नाही, कारण येशूने मला सोडवलंय. जर तो प्रोसिक्युटर, तो विरोधी वकील माझ्या विरोधात पुरावे घेऊन येतोय, जजमेंट मध्ये उभा राहिलाय, माझ्या विषयी दाखवतोय, तर माझ्याकडे असा एक वकील आहे, प्रेज द लॉर्ड, जो रात्रंदिवस पित्याजवळ मध्यस्थी करत आहे. कालच माझे हसबंड मला शिकवत होते की आपल्याला घाबरायची गरज नाही. का माहिती? कित्येक वेळा आपल्याला वाटतं की नाही का, मी नीट प्रार्थना केली नाही, माझ्याकडून असं झालं, तसं झालं, मला हा प्रॉब्लेम आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. त्यांनी मला वचन दाखवलं आणि ते मला म्हणाले की किती प्रिव्हिलेज, किती आपण नाही का आपण म्हणतो ना सौभाग्यशाली, किंवा किती आशीर्वादित, किंवा किती 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 महान रीतीने देवाने आपल्याला ठेवले. आपण ती लोक आहोत. कारण येशू एके ठिकाणी नाही का, ज्यावेळेस पित्याकडे प्रार्थना करतो, येशू काय म्हणतो माहितीये का? हे पिता, जे तू मला दिले आहेत, हालेलुया, जे तू मला दिले आहेत त्यांना मी राखून ठेवलं आहे आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. पण जे तू मला दिले नाही, हालेलुया, त्यांच्यासाठी नाही. आज आपल्या परमेश्वराचा जो कोकरा आहे, त्याचं रक्त घेऊन त्या अतिपवित्र स्थानामध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. येशू आजही पित्यासमोर मध्यस्थी करत आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. हालेलुया. जे तू मला दिले आहेत ना, त्यांच्यासाठी, असं प्रभू म्हणाला, तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड. इफ क्राइस्ट इज
इंटरसीडिंग फॉर मी, जर ख्रिस्त माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे तर मला चुकीचे वाणी स्वीकारायची गरज नाही, माझ्या विरोधात बोलणारे शब्द मला स्वीकारायची गरज नाहीये. लोक म्हणतील तुम्ही खूप सेल्फिश आहे, तुम्ही स्वार्थी आहे, तुम्ही असेच आहे, तुला कोणाचं पडलंच नाही, तू तुझंच पाहते. बोलू द्या लोकांना. हालेलुया. तुम्ही कोणत्या क्षेत्रात चालताय, तुमच्यासोबत काय घडतंय, पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतोय त्यांना माहित नाही. पण मग लोकांना काय वाटेल म्हणून जर तुम्ही देवासोबत ना कॉम्प्रोमाइज करताय, तडजोड करताय, आय एम टेलिंग यू कोणच आपल्याला वाचवू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. विश्वास नाहीये का जर तुम्ही देवाची वाणी ऐकता तर देव सगळी परिस्थिती सांभाळून घेईल? डोंट यू ट्रस्ट? डोंट यू ट्रस्ट? मी तुम्हाला एक सुंदर एक्झाम्पल देऊ बायबल मधून, लिव्हिंग एक्झाम्पल. ओपन युअर बायबल्स टू हिब्रूज 11, आय गेस हिब्रूज 11:7. येस, 11:7 पूर्ण. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 7वं वचन वाचा. हालेलुया. तुम्हाला माहितीये परमेश्वराने नोहाला सांगितलं, नोहा 600 वर्षाचा होता तेव्हा, ओके. आणि नोहाला परमेश्वराने सूचना, बायबल काय सांगतं, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. तोपर्यंत त्यांना जागतिक फ्लड काय, पूर्ण जगामध्ये येणारा पूर काय आहे, दारू काय आहे, काय सगळ्या गोष्टी माहित नव्हतं. सो जे पाहण्यातच आलं नव्हतं अशा काही गोष्टींविषयी नोहाला सूचना मिळाली जे त्याच्या ध्यानीमनी नाही, त्याला माहित नाही किंवा त्या काळच्या लोकांना माहित नाही. अशा गोष्टींविषयी परमेश्वराने नोहाला सूचना दिली. नोहाला सांगितलं, नोहा उठ, तुला तारू तयार करायचंय, पृथ्वीवर मोठा जलप्रलय येणार आहे आणि सगळ्या पृथ्वीचा मी नाश करणार आहे, कारण मानवांची दुष्टाई फार वाढली आहे आणि मनुष्याच्या मनाचे सगळे विचार हे वाईट आहेत, दुष्टाई, त्यामुळे सगळ्यांचा मी नाश करणार. तर मी सांगतो तसं 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 तू तारू बनव. हालेलुया. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू केली. कसं? आदरयुक्त भयाने. परमेश्वर काहीतरी बोलला, यू नीड टू हॅव द फिअर ऑफ द लॉर्ड. व्हॉट बायबल सेज, यू नो, बायबल सांगतं की परमेश्वराचा भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. द फिअर ऑफ द लॉर्ड इज द beginning of wisdom. Hallelujah. We need to walk in the fear of the Lord. येशू खूप चांगला, येशू खूप प्रेमळ आहे, माझ्या सगळ्या पापांची क्षमा केली आहे, मी पवित्र झालो आहे, मी देवाच्या राज्याचा आहे, मी अधिकारी. आपण खूप घोषणा करतो पण आपण देवाच्या फिअरला, देवाचं जे आदरयुक्त भय आहे त्याला नाकारू शकत नाही. ओके. सो ऑलवेज वॉक इन द फिअर ऑफ द लॉर्ड. आणि बायबल सांगतं नोहाने आदरयुक्त भयाने त्याच्या स्वतःच्या परिवाराच्या, कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. बायबल स्कॉलर्स म्हणतात तारू बनवण्यासाठी ऑलमोस्ट 100 वर्ष लागली. हालेलुया. स्टॅटिस्टिक आहे, काहीतरी स्टडी केलंय त्यांनी की ज्या वेळेस फ्लड आला तो दिवस, नोहाला सूचना मिळाली तो दिवस, जर ते कॅल्क्युलेशन केलं आणि किती दिवस ते जलप्रलय पृथ्वीवर होता, की कोणत्या महिन्यात कधी सुरू झाला, मग साधारणपणे नोहाला सूचना मिळाली आणि जलप्रलय आला, याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन त्यांनी केलं तर ऑलमोस्ट 100 वर्षाचा गॅप आहे. सो लोकांचं म्हणणं असं आहे, बायबल स्कॉलर्स म्हणतात, जे थिओलॉजीचे टीचर्स आहेत ते म्हणतात की ऑलमोस्ट 100 वर्ष, जवळजवळ 100 वर्ष नोहा तारू बांधत होता. कितीतरी वर्ष त्याला देवाने सांगितलेली ती लाकडं शोधून ती कापण्यासाठी वेळ गेली असेल. त्याच्यानंतर ते मेजरमेंटने बनवा, त्याच्यानंतर त्याचा पहिला मजला बेस तयार करा, पहिला मजला तयार करा, दुसरा मजला तयार करा, वर देवाने सांगितले तशी खिडकी बनवा. कितीतरी महिने गेले, 100 वर्ष. हालेलुया. विचार करा, नोआने लाकडं तोडायला सुरुवात केली असेल आणि लोक आले आणि म्हणाले की काय करतोय तू, काय चाललंय तुझा? नाही, देव पृथ्वीचा नाश करणार आहे, देवाने मला स्वप्नात सूचना दिली आहे, देवाने मला सांगितलंय, मला देवाकडून वचन मिळालंय, देव म्हणाला सगळ्या पृथ्वीचा नाश करणार आहे, तर देवाने हे मेजरमेंट दिलंय मला, असं नाही का गोफेर लाकडाचं असं इतकं क्युबिटचं तारू मला तयार करायचंय, म्हणून मी गोफेर लाकडं शोधायला निघालंय. आणि लोकांनी त्याची थट्टा केली असेल. 1 महिना गेला, 2 महिना गेला, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. अरे नोहा 2 वर्ष झाली, अरे 5 वर्ष झाले, अजून पण तू तेच करतोय का? तुला काय वेळ लागलाय का? तुला काय झालंय का? अरे ह्याला कुणीतरी औषध पाणी करा. ह्याला समजत नाही. लोकांनी थट्टेवर थट्टा. त्याच्या समोर कित्येक पिढ्या गेल्या असतील. 100 वर्षामध्ये काही लोक मरण पावली असतील, काही नव्याने जन्मली असतील. कदाचित नाही का सुरुवातीच्या काळात कोणी नव्याने जन्मला असेल. जन्मल्यापासून तो नोहाला लाकडं तोडताना आणि 100 वर्षाचं होईपर्यंत त्याचं बांधकाम करताना पाहत असेल आणि तो म्हणत असेल काय हा माणूस आहे, कशासाठी एवढी मोठी बोट तयार करते, कुठे तर पाण्यामध्ये जातच नाही घेऊन. किती थट्टा केली असेल, किती कदाचित नाही का त्याचे रिलेटिव्ह, बाकीचे जे नातेवाईक आहेत नोआचे, ते बोलले असेल अरे काय
हा नुसतं लाकडं तोडतोय, घासतोय, कापतोय, पॉलिश करतोय, बांधकाम करतोय. किती वर्ष? 100 वर्ष. ऑलमोस्ट त्याला 100 वर्ष लागली होती. आणि बायबल सांगतं आदरयुक्त भयाने नोहाने स्वतःच्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केला. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं. 1 वर्ष, 2 वर्ष, 10, 20, 30, 40, 70, 80, 90, 100 वर्ष जग त्याच्यावर हसत होतं, त्याची थट्टा करत होतं, बोट करत होतं. कदाचित जिथे तो राहते ते सगळं गाव, आजूबाजूचे प्रदेश त्याला नाही का, ह्या गावामध्ये असा एक वेळ आहे जो नुसतं लाकडं तोडतो आणि नाही का बांधकाम करतोय, काहीतरी कशी त्याची नाही का त्याच्याविषयी बोलायला लागले असतील. कित्येक लोकांनी त्याच्या परिवाराची थट्टा केली असेल, त्याच्या मुलांशी नाही का खेळणारे किंवा त्याच्या मुलांशी बोलणारी जी लोक असतील ना, त्यांचे मित्र असतील, ते म्हणतील अरे जा जरा वडिलांना समजव, त्यांना कळत नाही काय चाललंय. त्यांच्या मुलांची थट्टा केली असेल. बायका जी नोहाची बायको तिचे फ्रेंड्स असतील, म्हणत असेल काय चाललंय हे, काय नवीन शोध लावलाय, काय चाललंय. 1 वर्ष 2 वर्ष झाले, किती वर्ष झाली हेच चालू आहे, काय आहे की नाही. परिवाराला फ्रस्ट्रेट केला असेल. परंतु बायबल काय सांगतं माहितीये का, नोहाने देवाचा शब्द त्यांना सांगितला. परिस्थिती नोहावर हसत होती, लोक नोहावर हसत होते. त्या काळचे दिवस, परिस्थिती आताच्या पेक्षा खूप वाईट होती. म्हणून देवाने त्यांचा नाश केला. आज आपला नाश झाला नाही, पण त्यांचा नाश झाला. हालेलुया. संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेली, सगळ्या सृष्टीचा विनाश झाला. प्रेज द लॉर्ड. पण इकडे देवाचं वचन काय सांगतं, नंतर जे अपॉइंटेड टाइम होता, ऑलमोस्ट 100 वर्षानंतर पाऊस पडायला लागला. पाऊस नेहमी सारखा नव्हता. पडतोय पडतोय पडतोय, वाढतोय वाढतोय वाढतोय. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, पाऊस थांबत नाही, पाऊस थांबत नाही, पाऊस थांबत नाही. कंटिन्यू पाऊस पडतोय. हालेलुया. आणि नोहाने काय केले, हालेलुया, जे प्राणी देवाने पाठवले त्यांच्यासाठी सोय केली. त्याचा परिवार तारूमध्ये आहे, सगळे प्राणी आतमध्ये गेले. बायबल सांगतं परमेश्वराने तारूचं दार काय केलं, बंद केलं. कोणी बंद केलं, परमेश्वराने. हालेलुया. आणि आता 100 वर्ष थट्टा करणाऱ्या हसणाऱ्या जगाला आता भीती वाटायला लागली की तो जो बोलत होता एवढ्या वर्षापासून, तो खरंच काहीतरी बोलत होता. पाऊस तर आला, पाणी तर वाढतंय, पूर यायला तर सुरुवात झाली. आज 10 दिवस झाले पाऊस थांबत नाही, आज 20 दिवस झाले पाऊस थांबत नाहीये. कदाचित तो बोलला ते खरं झाले. मी तुम्हाला सांगते, तो बोलला आणि म्हणून त्या लोकांना कळलं की हा बोलत होता, पण आपण विश्वास ठेवला नाही. हालेलुया. त्याने बोलल्यावर लोकांचे शब्द मनावर नाही घेतले. त्याच्या कुटुंबाने लोकांच्या शब्दाकडे नाही पाहिले. त्याचा कुटुंब असं नाही म्हणाला काय समाजामध्ये तुमच्यामुळे जिथे जावं तिकडे जावं लोकांना नावं ठेवतात, थट्टा करतात, हसतात, बस करा, हे बंद करा, बांधायचं काम. नो, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. नोहा, त्याची बायको, त्याची मुलं, त्याची सुना, सगळे जण विश्वासाने चालत होते. तो एक माणूस उभा राहिला ह्या सगळ्या पृथ्वीच्या विरोधात. सगळी लोक हसतायत, थट्टा करतात, पूर्ण पृथ्वीचा नाश झाला. हालेलुया. पण एक माणूस उभा राहिला देवाचा शब्द घेऊन, आणि तो एकच माणूस, आणि त्याचा परिवार वाचला. हालेलुया. बायबल सांगतं त्याने त्या विश्वासाच्या द्वारे जगाला दोषी ठरविले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व, हालेलुया, वतनदार झाला. म्हणजे जसं काही जणू काही त्याचं नाही का, त्याच आहे ती गोष्ट, त्याला अधिकार मिळालाय, वतनदार झाला देवावरील विश्वासाने मिळणाऱ्या नीतिमत्वाचा. हालेलुया. सो Hebrews 11:7 shows us that Noah, by his faith and action, what did he do? He condemned the world. Bible says by his faith and action he condemned the world. त्याच्या विश्वासाने आणि त्याच्या कृतीने त्याने जगाला दोषी ठरवलं. Bible says you shall condemn it, you shall condemn. I'm telling you, तुम्ही बोलणार आणि तुम्ही दोषी ठरवणार. हालेलुया. How? By faith in the word of God. ते रिपोर्ट तुमच्या विरोधात बोलताय. तुमचा संसार, तुमचा पती, तुमची पत्नी ना तुम्हाला बघून वाटते ओ इट्स युजलेस, काहीच विश्वास ठेवण्यासारखंच नाहीये, सगळं जग सुधरेल पण माझं लाईफ पार्टनर सुधारणार नाही. लोक बोलतात असं. तिच्यात कधीच बदल होणार नाही, तिच्यात कधीच बदल होणार नाही. Bible says you shall condemn. जेव्हा जेव्हा ते थॉट्स येऊन बोलतील नाही कधीच सुधारणार नाही, हशीच राहणार, तुझे श्रम वाय आहे, तू कशाला असं करते, तू का लॉयल राहते, तू का करते, त्या वेळेस त्या आवाज झाला ना, कंडेम करा. हालेलुया. Praise the Lord. If you don't know how to pray, if you don't know how to speak the word of God, if you don't know how to do the proclamation, my God, कधी शिकणार? कधी शिकणार? Don't have much time.
खूप कमी वेळ आहे, खूप कमी वेळ. आत्मिक जगात खूप घडामोडी चालू आहे. पूर्ण आत्मिक जग आहे ना, इतकं व्यस्त आहे, इतकं व्यस्त आहे, इतकं व्यस्त आहे. कारण ख्रिस्त येण्याचे दिवस आले. हालेलुया. कारण आता मंडळी उचलण्याची वेळ आली आहे, ती घटका आली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात वाईट गोष्टी होणार. माझे मिस्टर नेहमी म्हणतात की ज्या वेळेस प्रभू, माझ्या मुलींना शिकवताना म्हणतात, ते म्हणतात ज्या वेळेस मंडळीला उचलणार, ज्यावेळेस रॅप्चर होणार, स्वर्गार होण्याची वेळ होणार ना, तर त्यावेळेस उचललं जाईल इकडे लक्ष द्यायचे आणि त्यासाठी तयारी करायची. आणि ते माझ्या मुलींना नेहमी म्हणतात, आणि ज्यावेळेस स्वर्गार होणार त्याच्यानंतर नाही का, मिली सेकंदाचा नाही का 100वा भाग सुद्धा या पृथ्वीवर राहायचं नाही, त्याच्यानंतर राहायचं नाही. स्वर्गारोहण झालं, पवित्र आत्म्यासोबत आपल्याला निघून जायचं, आपल्याला मग पृथ्वीवर राहायचं नाही. हालेलुया. बायबल सेज, हालेलुया. त्यावेळेस 2 जण शेतात काम करत असतील, एक उचलला जाईल, एक ठेवला जाईल. हालेलुया. 2 जण माडीवर असतील ना, ते तिथला एक स्वर्गारोहणात निघून जाईल आणि दुसरा खालीच राहील. एका बाजेवर 2 झोपले असतील तर एक उचलला जाईल, एक खाली राहील. हालेलुया. पण कोणाचीच गॅरंटी देऊ शकत नाही की मी ज्या व्यक्तींसोबत आहे, मी ज्याच्या सोबत शेजारी आहे, जी व्यक्ती माझ्या सोबत आहे ते माझ्यासोबत येतील का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तयारी करा, जास्तीत जास्त वचन बोला, देवाच्या वचनाने प्रार्थना करा. वचनाची घोषणा करताना लक्षात ठेवा की फक्त वचन नाही बोलायचंय, तर ते वचन जे सांगते त्याच्यासोबत समरूप व्हा, त्या सत्याला स्वीकारा. हालेलुया. कारण बायबल सांगतं गवत कोमेजतं. हालेलुया. हालेलुया. फूल सुकतं, गवत कोमेजतं, पण आमच्या परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं. हालेलुया. Praise the Lord. By his faith and action, विश्वास आणि कृतीद्वारे नोहाने जे जग त्याला हसत होतं, त्या पूर्ण पृथ्वीला त्याने दोषी ठरवले. He condemned the world by his faith and action. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं की विश्वास हा कृतीशिवाय अधुरा आहे, किंवा कृती नाही आणि विश्वास आहे तर मेलेला आहे. आणि याकोब म्हणतो तुझ्यामध्ये विश्वास आहे, तर तुझा विश्वास तू कृतीशिवाय कसा प्रगट करशील. आणि जर तू कृती करतोय तर तू कसं म्हणशील माझ्यामध्ये विश्वास नाही. सो युअर फेथ अँड ऍक्शन इज इंटरलिंक्ड. हालेलुया. एकमेकांशी जुडलेले आहेत, ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. प्रेज द लॉर्ड.